तर मित्रांनो, आम्ही गेलो मथुरेला. आता मथुरेला गेल्यानंतर आम्ही म्हणलं एक ब्लॉग तयार करावा, जेणेकरून तुम्ही कोण फिरायला गेलं तर त्यांच्यासाठी मदत होईल. तर आम्ही बसलो होतो. बसल्यानंतर आम्हाला भूक लागली. भूक लागल्यानंतर आम्ही जेवलो. जेवल्यानंतर आम्ही तिकडे पोचायला आम्हाला 24 तास लागले. 24 तासानंतर आम्ही रिक्षा घेतली. रिक्षातून मग आम्हाला एक रूम पाहिजे होती. मग आम्ही रूमसाठी बघितलं. रूम बघितले, झोपलो. सकाळी उठलो. आर्मीचे असे असे कॅम्प होते की ते बघून डोळे थकावले. खूप छान वाटलं बघून. त्याच्यानंतर आम्ही गेलो मथुरेत गोकुळधाममध्ये, जिथं फिरून मग आम्हाला काय व्हिडिओ जास्त शूट करता आलं नाही, कारण तिथं मोबाईल अलाउड नव्हता. त्याच्यानंतर आम्ही मेन मंदिरमध्ये गेलो, जिथं कंस मामाने श्रीकृष्णाला पकडलं होतं. पण तिथंही मोबाईल अलाउड नव्हता. तिथे आम्हाला मोबाईल बाहेर ठेवायला लागला. त्याच्यानंतर मग आम्ही फिरत फिरत वृंदावनला गेलो. वृंदावनला आम्ही म्हणजे मथुरेतून एक रिक्षा गेली, तिथून आम्ही वृंदावनला आलो. तिथे खूप गर्दी होती. गर्दीत आम्हाला खूप नाही का असं वेगळं वाटलं, कारण तिकडं मराठी लोक कोण दिसलेच नाहीत. जास्त करून UP हे साईडचे लोक दिसले. वृंदावन मंदिरात गेलो तर आत मंदिर बघून डोळे म्हणजे असे तृप्तच झाले. इतकं भारी वातावरण होतं तिथलं. आणि अशा अशा म्हणजे मूर्त्या होत्या जे बघून खूपच भारी वाटत होतं. तिथे फिरण्यात आमचा खूप म्हणजे असा एवढा वेळ गेला की आम्हाला कधी 7-8 तास झाले हे कळलं पण नाही. आणि असे खूप असे लाईट्स हे ते एवढं बघून बघून आहे ना आम्ही हँग झालो होतो पूर्ण. त्याच्यानंतर मग मित्राला म्हटलं आपण आता आलो आहे तर सगळंच फिरायचं. मग असे असे जगन्नाथांची मूर्ती, घोड्यावरती अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण, असे भरपूरचे हे होते व्ह्यू, ते आम्ही बघितले. त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं आता मंदिरात तर गेलंच पाहिजे आत. तिथे मोबाईल अलाउड नव्हता, तरी पण आम्ही म्हटलं मोबाईल घेऊन आम्हाला जायचंच. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, गपचूपमध्ये मोबाईल आत घेतला. तुम्हाला दिसेल आम्ही आत जाताना ना की तिथे वरती लिहिलेलं आहे मोबाईल अलाउड नाही, तरी आम्ही पण तो मोबाईल नेला. पण तिथे अशा मूर्त्या होत्या की ते बघून बघून आम्ही खरंच हँग झालो. आणि तुम्हाला जर कुठे जायचं असेल मथुरा टू वृंदावन, तर तिथं तिकीट सांगतात तुम्हाला 700-800 रुपये. आणि तुम्ही जर स्टँडला गेला, ST पकडली, तर तुम्हाला तिकीट आहे 30 रुपये. त्याच्यामुळे तिकडे फसवेगिरी खूप चालते. त्याच्यानंतर आम्ही प्रेम मंदिरमध्ये आत एंट्री करतो. आत एंट्रीलाच बघा तिथं कसलं लोकेशन आहे खतरनाक. आणि त्याच्यानंतर ते भिंतीवरचे जे मूर्ती आहेत ते बघून तर पूर्ण माणूस हँगच होईल असं आहे. आत जाताना आम्ही हळूहळू शूट करत होतो. हे बघा डिझाईन, ते झुंबर तर असं होतं की ते बघतच राहावं असं वाटत होतं. मेन मूर्ती आम्ही घेतली जिथं अलाउड नव्हतं मोबाईलला. आम्ही कॅमेरा गपचूपमध्ये घेतला. नंतर तिथले होमगार्ड हे ओरडले, पण आम्ही गपचूपमध्ये काढलं शूट तिथलं. त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती एक मजला होता जिथेही श्रीकृष्णाच्या मूर्त्या होत्या. एक झुंबर होतं जे इतकं भारी होतं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेरचं पब्लिक घेतला आणि आम्हाला कळलं की संध्याकाळी खूप व्ह्यू बघण्यासारखा असतो. म्हणून मग आम्ही थांबलो तिथे आणि नाईटचा जो व्ह्यू बघितला लाईट चालू झाल्यानंतर, मग तर पब्लिक हँगच झालं. आम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत तिथं थांबलो. सकाळी आम्ही गेलेलो 10ला. तिथे बघायचे व्ह्यू जो बघितले ना, तो खूप हॅपी वाटायला लागलं. तिथे खूप ठिकाणी प्री-वेडिंगच्या शूट पण चालू होत्या. तिथून बाहेर निघाल्यानंतर आम्हाला मूर्त्या दिसल्या भरपूर, जिथं असं दाखवलं होतं की कृष्ण कसे खेळले. आणि त्याच्यानंतर हा मंदिराचा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. मग आम्ही तिथून निघालो. निघाल्यासाठी आम्हाला जेवायचं होतं म्हणून आम्ही थांबलो.